पंतप्रधान नरेंद्र मोदी महायुतीच्या आमदारांशी संवाद साधणार आहेत। 15 जानेवारीला पंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर येत आहेत। यावेळी ते महायुतीच्या आमदारांशी संवाद साधणार आहेत। तसंच आमदारांसोबत स्नेहभोजन देखील करणार आहेत। महाराष्ट्रातील विक्रमी विजयानंतर मोदी पहिल्यांदाच महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत। अमित शहांनी शिर्डीतील महाअधिवेशनात कालच पंचायत ते संसद असा नारा दिला होता। त्यानंतर मोदी महायुतीच्या आमदारांना काय कानमंत्र देणार आहेत याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। शिर्डीतील महाअधिवेशनातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंवर टीकेचा भडीमार केला होता। त्यावर आता खासदार संजय राऊतांनी जोरदार उत्तर दिलंय। उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणं हा बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आहे असा पलटवार संजय राऊतांनी केलाय। उद्धव ठाकरेंनी दगाफटका केलेला नाही तर गद्दारीला खतपाणी घालण्याचं काम मोदी शहांनी केलंय असं संजय राऊत यांनी म्हटलंय। उद्धव ठाकरे जी ने हमारे साथ जो द्रोह किया था 2019 को विचारधारा छोड़ी थी और बाला साहब ठाकरे के सिद्धांतों को छोड़ा था, झूठ फरेब कर मुख्यमंत्री बने थे, वो उद्धव ठाकरे जी को आपने उनकी जगह बताने का काम किया है। गद्दारांना सोबत घेऊन आपण सरकार बनवलंय आणि आपण दगाफटक्याच्या गोष्टी करता। या देशामध्ये गद्दारीला जर कोणी खतपाणी घातला असेल बेमानी घटनाबाह्य कामांना तर ते भारतीय जनता पक्षानं खास करून नरेंद्र मोदी आणि अमित शहानी घातलेलं आहे। उद्धव ठाकरे साहेबांना दगाबाज म्हणणं हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान आहे आणि समोर बसलेले गुलामांच्या अवलाद टाळ्या वाजवते ज्याने या महाराष्ट्राने मराठी माणसाला ताठ मानेने उभं केलेलं आहे। लाज वाटली पाहिजे टाळ्या वाजवायला। आतापर्यंत घडलेल्या सर्व महत्त्वाच्या राजकीय बातम्यांचा आढावा घेऊया न्यूज पॉइंट 20 मधून। बीडच्या मस्साजोग येथील संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात गतीने कारवाई करण्याच्या मागणीसाठी मस्साजोग येथील ग्रामस्थांनी सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिलाय। याबाबतचे निवेदन तहसीलदारांना देण्यात येणार आहे। दोषींना कठोर शिक्षेची मागणी यावेळी करण्यात आली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंचं नाव आल्यानंतर मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होतीये। नैतिकता म्हणून धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा आणि तो स्वीकारला जावा अशी मागणी खासदार अमोल कोल्हेंनी केली आहे। भाजपच्या नेत्यांनी प्रसिद्धी माध्यमांपुढे उठसूट वक्तव्य किंवा बोलघेवडेपणा करू नये अशा कानपिचक्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दिल्यात। सरकारची प्रतिमा जपण्याची जबाबदारी संघटनेतील नेत्यांनीही पार पाडली पाहिजे अशा सूचनाही यावेळी करण्यात आल्या। मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांच्या समता परिषदेने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली आहे। मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात गाव तिथं समता परिषदेची शाखा आणि घर तिथं समता सैनिक तयार करण्याची रणनीती आखली आहे। यासाठी आढावा बैठकही होणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी समता परिषदेने मास्टर प्लॅन तयार केलाय। गाव तिथं समता परिषदेची शाखा या रणनीती अंतर्गत पहिल्या टप्प्यात धाराशिव जिल्ह्यात 100 शाखा उघडल्या जाणार आहेत। अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। रविवारी शहरातील काही भागात तुरळक पावसाच्या सरी बरसल्यात। एकीकडे मागील काही दिवसांपासून थंडी वाढलेली असताना सकाळपासून ढगाळ वातावरणामुळे थंडीचा जोर कमी होता। मात्र अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली आहे। मावळच्या कासारसाईमधील शेतकरी सुनील किरवे यांनी केवळ 1 एकर क्षेत्रात
साहो जातीच्या गावरान टोमॅटोची लागवड केली आहे। मात्र यातून आता त्यांना लाखो रुपयांचा नफा होऊ लागलाय। केवळ 1 ते 1.5 लाख रुपये खर्च त्यांना या टोमॅटोची लागवड करताना आला। एक दिवसाआड तब्बल 100 ते 150 कॅरेट इतके टोमॅटो निघतायत। अहिल्यानगर विभागातील अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यात यंदा आतापर्यंत 26 साखर कारखान्यांच्या माध्यमातून ऊसाचं गाळप सुरू आहे। यंदा विभागात आतापर्यंत 55,20,00,000 टन ऊसाचं गाळप झालंय। यंदा गतवर्षी वर्षीपेक्षा 15 दिवस उशिराने गाळप सुरू झालंय। वाशिम ते केकत उमरा या 12 किलोमीटर रस्त्याचं काम गेल्या 6 महिन्यांपासून अर्धवट अवस्थेत आहे। रस्त्यावर केवळ खडीकरण केलंय, याचा वाहन चालकांसह गावकऱ्यांना मोठा त्रास होतोय। रस्त्याचं काम पूर्ण करण्यासाठी वारंवार मागणी आंदोलन करूनही प्रशासन दुर्लक्ष करताना दिसतंय। भुसावळमध्ये 2 दिवसांपूर्वी झालेल्या हत्येप्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली आहे। इतर 2 जण ताब्यात असून त्यांची चौकशी केली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। पूर्व वैमनस्यातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे। बीडमधील दृश्य आपण पाहतोय। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात 1 महिना उलटून गेला तरीही न्याय मिळालेला नाहीये। त्यामुळे मस्साजोगचे ग्रामस्थ आता आक्रमक झालेत। त्यांनी टॉवरवर चढून आंदोलन केलंय। बीड मधली दृश्य आपल्याला दिसतायत। बीड मधून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आता मस्साजोग मध्ये धनंजय देशमुख यांच्यासह ग्रामस्थ जे आहेत ते आक्रमक झाले, तर त्यांचे नातेवाईक जे आहेत ते आक्रमक झालेत। धनंजय देशमुख यांनी मोबाईलच्या टावरवर चढून आंदोलन करणार, त्याच्यावरनं उडी मारणार असा इशारा दिला होता। मात्र या ठिकाणी आपण पाहू शकता मस्साजोग गावातील जिल्हा परिषद शाळेच्या समोरील जी पाण्याची टाकी आहे त्या टाकीवर जे ग्रामस्थ आहेत, ग्रामस्थ चढलेले आहेत, जे आंदोलक आहेत ते चढलेले आहेत। या ठिकाणी जे वाल्मिक कराड आहेत त्यांच्यावरती 302 दाखल करावा, मोक्का दाखल करावा, त्याचबरोबर फरार आरोपी कृष्ण आंधळे याला तात्काळ अटक करण्यात यावी, सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची या प्रकरणामध्ये नेमणूक करण्यात यावी, त्याचबरोबर CID SIT यांच्याकडनं जे तपास सुरू आहे त्याची देखील माहिती आम्हा देशमुख कुटुंबियांना देण्यात यावी, ही प्रमुख मागणी घेऊन या ठिकाणी जे आंदोलन आहे ते सुरू आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी शोले स्टाईल आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। खाली देखील आपण पाहू शकता या ठिकाणी ग्रामस्थांकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केल्या जात आहेत। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आरोपींना फाशी देण्यात यावी ही प्रमुख मागणी देखील या ठिकाणी करण्यात येत आहे। मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरू आहे। आंदोलक जे आहेत ते आपण पाहू शकता वरती टाकीवरती चढलेत, पाण्याच्या टाकीवरती। या ठिकाणी आता महिला देखील या ठिकाणी येत असल्याचं पाहताय आपण पाहताय ज्या महिला येत आहेत त्या महिलांमध्ये धनंजय देशमुख यांचे नातेवाईक देखील असल्याचं दिसतंय, त्याचबरोबर ग्रामस्थ महिला देखील या आंदोलन स्थळाकडे येत असल्याचं पाहायला मिळतंय। एकूणच जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त देखील आहे। मात्र एवढं सर्व असताना या ठिकाणी आंदोलक जे आहेत ते आता पाण्याच्या टाकीवरती चढलेत आणि या ठिकाणी एकंदरीत जी मागणी आहे ती करण्यात येत आहे। वाल्मिक कराडांसह जे खंडणीतील आरोपी आहेत त्यांच्यावरती 302 दाखल करावा, मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी, त्याचबरोबर या प्रकरणामध्ये सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी। जे CID कडनं SIT कडनं जो तपास सुरू आहे त्याची सर्व माहिती आम्हा देशमुख कुटुंबियांना देण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी धनंजय देशमुख यांनी प्रशासनाला एक इशारा दिला होता, निवेदन दिलं होतं की मी आंदोलन करणार आहे, मोबाईलच्या टावरवर चढून आंदोलन करणार आहे आणि त्यातून उडी देखील मारणार असल्याचा इशारा त्यांनी या ठिकाणी दिला होता। आणि त्यानंतर आज आपण पाहताय की या ठिकाणी पाण्याच्या टाकीवर चढून जे आहे ते आंदोलन सुरू आहे। एकूणच जर पाहिलं तर सध्याला मस्साजोग येथील जे वातावरण आहे ते या ठिकाणी जे नागरिक आहेत ते देखील आक्रमक असल्याचं दिसतंय। आरोपींना फाशी करावी अशी देखील मागणी केली जाते। पोलिसांचा देखील तगडा बंदोबस्त पाहायला मिळतोय। या गावामध्ये प्रामुख्याने 2 टावर आहेत। 2 टावरच्या परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त लावलेला आहे। त्या ठिकाणी अद्यापपर्यंत तरी कोणताही आंदोलक त्या परिसरामध्ये टावरवरती चढल्याचं दिसलेलं नाही। मात्र याच मस्साजोग गावाच्या बाजूला म्हणजे जवळपास 2 किलोमीटर अंतरावर देखील दुसरं एक टावर आहे,
त्या ठिकाणी देखील पोलिसांनी बंदोबस्त लावलेला आहे। 3 टावरच्या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त लावल्याचं पाहून दुसरीकडे आता या थेट पाण्याच्या टाकीवरती या ठिकाणी आंदोलक जे आहेत ते चढलेले आहेत। या पाण्याच्या टाकीकडे कुणाचंही लक्ष नव्हतं, हेच पाहिलं जात होतं आणि आता या ठिकाणी आंदोलक वरती चढले तर मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ जे आहेत ते ग्रामस्थ देखील मोठ्या प्रमाणात येत आहेत। त्याचबरोबर आता पोलिसांचा फौजफाटा देखील इकडं येत असल्याचं पाहायला मिळतं। पोलीस कर्मचारी असतील, अधिकारी असतील, हे देखील येत आहेत। काही नागरिक येत आहेत आपल्या सोबत। बाबा, गावातलेच आहेत का तुम्ही? चंदन सावरगाव. काय आंदोलन सुरू आहे, काय प्रतिक्रिया आहे तुमची या सर्व आमची घटनेवर? प्रतिक्रिया एवढीच आहे की न्याय भेटायला पाहिजे. धनंजय देशमुख कुटुंबाला न्याय भेटावा. एक आरोपी सापडायला पाहिजे आणि ह्याचा पूर्ण छडा लावायला पाहिजे. सर, आपण पाहता या ठिकाणी जे आरोपी आहे तो फरार आहे आणि त्या आरोपीला या ठिकाणी पकडण्यात यावं, त्यांना फाशी देण्यात यावी अशी देखील मागणी या ठिकाणी ग्रामस्थ करतायत। आता पाहता या ठिकाणी जे बाकीचे ग्रामस्थ आहेत ते देखील या ठिकाणी पाण्याच्या टाकीच्या खालच्या भागावरती चढून आंदोलन करतायत। त्याचबरोबर महिला देखील या पाण्याच्या टाकीच्या परिसरामध्ये बसलेल्या आहेत। काय सांगाल आजी, तुम्ही देखील आंदोलन करता? आमचा संतोष अण्णा गेला ती गेला आणि धनुला सुद्धा आमच्या अपहरण केलंय का काय केलंय हे आता हुडकून द्या. हो, शोध लावून द्या त्याचा. आज सकाळपासून संतोष आहे फायचं. आज आमचं गाव सगळं हळहळ तळतळ करायला लागले. आज आमचा संतोष गेला ती गेला, पण अजून धनंजयचं बी तेच झाले. कशामुळे झाले तुम्ही का लक्ष द्यायनात, कशामुळे लक्ष द्यायनात, एवढंच आमचं म्हणणं आहे. धनंजयला शोधून द्या. काय मागणी आहे? फाशी झालीच पाहिजे त्याला. फाशी झाली पाहिजे त्याला. हा, आमचं तेच म्हणणं आहे. हो, हेच मागणी आहे. त्या वाल्याला फाशी झालीच पाहिजे. हो, आपण पाहता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला देखील आक्रमक झालेल्या आहेत। जे आरोपी आहेत त्यांना फाशी झाली पाहिजे अशी प्रमुख मागणी घेऊन या ठिकाणी आंदोलक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत मोठ्या प्रमाणात। आपण पाहू शकता या ठिकाणी देखील काही आंदोलक अद्यापही टाकीवरती चढत असल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणी जे आरोपी आहेत त्यांना फाशी देण्यात यावी, जे फरार आरोपी कृष्णा आंधळे याला तात्काळ अटक करण्यात यावं ही प्रमुख मागणी देखील या ठिकाणी करण्यात येत आहे। एकंदरीत जर पाहिलं तर या ठिकाणी संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आतापर्यंत 7 आरोपी या ठिकाणी पकडण्यात आलेले आहेत। खंडणीमध्ये 1 आरोपी आहेत आणि या सर्व आरोपींना फाशी देण्यात यावी अशी मागणी आता ग्रामस्थ करतात। एकंदरीत जर आपण पाहिलं तर धनंजय देशमुख हे सकाळपासून त्यांचे जे साडू आहेत दादा खिंडकर यांच्यासोबत होते। सकाळी देखील ते या ठिकाणी ज्या ठिकाणी संतोष देशमुख यांचा फोटो ठेवलेला आहे त्या ठिकाणी बसले होते। त्यांनी अभिवादन देखील केलं आणि त्यानंतर ते त्यांच्यासोबतच या ठिकाणी आंदोलनात देखील आल्याचं बोललं जात आहे। मात्र अद्यापपर्यंत तरी धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवर आहेत की कुठे हे अद्यापपर्यंत तरी समोर आलेलं नाही। मात्र त्यांचे जे साडू आहेत दादासाहेब खिंडकर हे या पाण्याच्या टाकीवरती चढून आंदोलन करत असल्याचंच पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आक्रमकपणे घोषणाबाजी होत आहे। या ठिकाणी सर्व आरोपींना फाशी देण्यात यावी अशी देखील मागणी केली जात आहे। एकूणच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील जे वातावरण आहे ते बदलल्याचं पाहायला मिळत आहे। कारण की या ठिकाणी जे ग्रामस्थ आहेत ते आक्रमक झालेले आहेत। जे आपण पाहता या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे देखील आंदोलन स्थळाकडे आलेले आहेत। आपण पाहता या ठिकाणी जरांगे पाटील आलेले आहेत, दाखल झालेले आहेत। काय रात्री विनंती केली बाबा रे तुमची गरज आहे आम्हाला, आम्ही तुमच्या पाठीशी खचू नका. आताही विनंती माझी, खचू नका तुम्ही, आम्ही आहेत. कुठे आहेत ते? धनंजय भैया कुठे आहेत? कुठे आहे धनंजय भैया? खाली घ्या ना, कुठे दिसतच नाहीत ते.
खाली या ना, खाली या ना. फोन आहे का त्यांच्याकडे? या मी आहे ना, मी आहे, खाली या. आपण पाहताय पाण्याच्या टाकीवरती धनंजय देशमुख दिसत आहेत. या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी बोलल्यानंतर या ठिकाणी जे धनंजय देशमुख आहेत ते पाण्याच्या टाकीवरती समोर आलेले आहेत. या ठिकाणी चर्चा होती धनंजय देशमुख हे कुठं गेले, मात्र आता ते जे आहेत ते पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करत असल्याचं पाहायला मिळतंय. या ठिकाणी जरांगे पाटील त्यांना फोनवरनं विनंती करत आहेत की अरे बाबा आम्ही तुम्हाला नाही उघड पडून द्या ना. अरे तुम्हाला काय झालं ना, मी जीणं मुश्किल करीन यांचं. कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज आहे. खाली या प्लीज, खाली या, खाली या, तुमची गरज आहे आम्हाला. या प्लीज, या खाली या, खाली या, खाली या, तुम्ही खाली या, तुम्ही खाली या. सगळा समाज तुमच्या पाठीशी, तुमची गरज आहे बाबा. भयाला न्याय द्यायचा संतोष भयाला. खाली या तुम्ही खाली या प्लीज, माझी विनंती. मी यांचं जीणं मुश्किल करेल. तुमच्या कुटुंबाला काय झालं तुम्ही काळजी नका करू. माझा समाज लहान नाही, जीणं मुश्किल करेन राज्यात यांचं. खाली या, माझी विनंती. आत्महत्या नाही करायची. या खाली या, खाली या, या खाली या. जी न्यायाची मागणी करण्यासाठी खरं तर हे आंदोलन केलं जात आहे. आणि आपण बघताय पाटील, आपण पहिल्या दिवसापासून याच्यामध्ये सहभागी आहात. अगदी रस्त्यावरचं आंदोलन आपण केलं. आता आपल्या डोळ्याला पाणी आहे. नाही काय असतं बघा, मी लय उलट्या काळजाचा आहे, पण मला आज सहन नाही होत. आज भाऊ जाऊन त्याच्या एवढ्या क्रूर हत्या होऊन जर त्यांच्या धनंजय भैयाला आत्महत्या करायची वेळ येणार असली तर सोडणार नाही मी. मग जीणं मुश्किल करेन यांचं कुटुंबाला जर काय झालं तर. हा, ते खंडणी खोराज असो नाही ते 302 मधले असो, जीणं मुश्किल करेन. या या खाली या, खाली या, खाली या, खाली या, खाली या, खाली या, खाली जाऊन आणा आपल्याला जातो नाही तरी एक जण. मला चालता येणार नाही, नाही तर मी गेलो असतो. घ्या खाली घ्या, नको रे लेकराची गरज आहे रे त्या. खाली चला दादा इथं या, इथं बसा. जा ना, एक जण वर जा. कोणी गेले का त्यांचं? धनंजय सुद्धा वर रडताय. हे चांगलं नाही. मी सांगितलं ना की मी खऱ्यानेच लय अति उलट्या काळजाचा. मला भीती वाटत नाही कशीच. पण जर या लेकराचा भाऊ जाऊन जर याच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येणार असली तर एवढं सोपं नाही धनंजय भैया, तुम्ही काळजी करू नका. यांचं जीणं मुश्किल करून टाकेल सगळ्यांचं. यांचं मग यांचे 302 मधले असू नाही तर खंडणीतले असू, यांचं जीणंच मुश्किल करील. कुटुंबाला जर धक्का लागला ना, कसं काय यांना घेत नाही 302 मध्ये खंडणीमध्ये. बघूत ना, समाज लढणार आहे. काळजी करू नका. पण धनंजय भैयाची गरज आहे, या कुटुंबाला गरज आहे, कुटुंबाला गरज आहे. बोलणार आहे का आपण या आंदोलनात? हा भैया खाली आल्याच्या नंतर मी बोलतो. या 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 ना या. अरे या रे या या, माझे हात जोडून विनंती, या खाली या तुम्ही. आपण पाहता या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी विनंती केल्यानंतर धनंजय देशमुख आता खाली उतरणार का हे याकडेच सर्वांच्या नजरा लागल्यात. मात्र आता एकूणच जर पाहिलं तर या ठिकाणी आंदोलक जे आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली जात आहे. जे आरोपी आहेत त्यांना फाशी देण्यात यावी अशी प्रमुख मागणी जी आहे ती करण्यात येत आहे. मात्र धनंजय देशमुख अद्यापपर्यंत तरी खाली आलेले नाहीत. आपण ही संपूर्ण दृश्य पाहतोय. मस्साजोगचे आंदोलक आक्रमक झाले, महिला देखील आक्रमक झाले. पाण्याच्या टाकीवरती ग्रामस्थ चढले आहेत आणि त्यांच्यासोबत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख सुद्धा या ठिकाणी दिसत आहेत. तर या आंदोलनस्थळी आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सुद्धा दाखल झाले आहेत आणि आता त्यांनी माध्यमांशी बोलताना सुद्धा थेट इशारा दिलाय सरकारला. दाखल करण्यात यावा, त्याचबरोबर मोक्का अंतर्गत सर्वांवर कारवाई करण्यात यावी ही प्रमुख मागणी केली जात आहे. त्याचबरोबर सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी. जे CID आणि SIT कडून जी तपास सुरू आहे त्याची पूर्ण माहिती ही देशमुख कुटुंबियांना मिळावी अशी देखील मागणी या ठिकाणी धनंजय देशमुख यांनी केलेली आहे. काल त्यांनी प्रशासनाला इशारा दिला होता या ठिकाणी की मी मोबाईल टावरवर चढून या ठिकाणी उडी मारेल.
तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मोबाईल टावरच्या परिसरामध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर आता त्यांनी भूमिका बदलली आणि या ठिकाणी पाण्याच्या टाकीवर चढून या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. जवळपास 15 ते 20 मिनिटांपासून धनंजय देशमुख, त्यांचे साडू दादासाहेब खिंडकर आणि यांच्यासह जे नातेवाईक आहेत त्यांचं आंदोलन या ठिकाणी आपण पाहत आहे. ते जे या ठिकाणी मनोज जरांगे पाटील देखील दाखल झाले तर त्यांनी देखील या ठिकाणी धनंजय देशमुख यांना फोनवरून संवाद साधलेला, विनंती केलेली आहे की तुमची आम्हाला गरज आहे, तुम्ही खाली या. मात्र अद्यापपर्यंत धनंजय देशमुख हे खाली आलेले नाहीत. आपण पाहताय त्या ठिकाणी दादासाहेब खिंडकर यांच्यासह जे इतर नातेवाईक आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकंदरीतच आपण गावकऱ्यांचा आवाज ऐकू वाल्मिक शकतोय, कराडवर त्यांची 302. घोषणाबाजी ऐकू शकतोय. यामध्ये आपण पाहिलं तर सध्या ग्रामस्थ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. वाल्मिक कराडवरती मकोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. 302 ची सुद्धा मागणी ते करतायत आणि याचसाठी आज आता मस्साजोगचे संपूर्ण ग्रामस्थ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. खरं तर या आंदोलनाचं नेतृत्व करतायत धनंजय देशमुख, जे संतोष देशमुख यांचे बंधू आहेत. त्यांनी थेट शोले स्टाईल आंदोलन करायचा पर्याय निवडलाय. या ठिकाणी ग्रामस्थ महिला देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलनात सहभागी झालेल्या आहेत. घोषणाबाजी देखील सुरू आहे. तर दुसरीकडे या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे देखील थांबलेले आहेत. एक महिना होऊन गेलेला आहे जेव्हा संतोष देशमुख यांचं अपहरण झालं आणि त्यांची हत्या सुद्धा झाली, परंतु त्यानंतर सुद्धा अजून सुद्धा त्यांना न्याय मिळालेला नाहीये. या प्रकरणात आतापर्यंत 7 जणांना अटक करण्यात आली आहे, तर 8वा आरोपी अजून सुद्धा कृष्णा आंधळे फरार आहेत आणि वाल्मिक कराडवरती अजूनही मकोकाच्या अंतर्गत कारवाई करण्यात आली नाहीये. मात्र आता ते जे आहेत ते पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करत असल्याचं पाहायला मिळतंय. बाबा भयाला न्याय द्यायचा, संतोष भाईल खाली या, तुम्ही खाली या प्लीज, माझी विनंती. मी यांचा जीणं मुश्किल करेल. तुमच्या कुटुंबाला काय झालं तुम्ही काळजी नका करू, माझा समाज लहान नाही, जीणं मुश्किल करेन राज्यात यांचं. खाली या, माझी विनंती. आत्महत्या नाही करायची. या खाली या, खाली या. आताच आपण ऐकलं मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा त्यांना आवाहन केलं आहे की तुम्ही खाली या, जर तुम्हाला काही झालं तर आपण सरकारला सोडणार नसल्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे. संतोष देशमुख यांचा जीव तर गेला आहे, परंतु धनंजय देशमुख किंवा देशमुख कुटुंबियाला काहीही झालं तर या संदर्भात सरकारला वेठीस धरलं जाईल अशा इशाराच थेट मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे आणि ते वारंवार आवाहन करतायत की धनंजय देशमुख तुम्ही खाली या. आता त्यांच्या या आवाहनाला किंवा त्यांच्या या विनंतीला आपण पाहतोय धनंजय देशमुख मान देतील का हे पाहणं महत्त्वाचं आहे. परंतु ग्रामस्थ आंदोलनावरती सध्या ठाम असल्याचं दिसतंय. महिना होऊन गेलाय तरी सुद्धा अजून या प्रकरणात हवा तशी कारवाई झालेली नाहीये. शिवाय याचा मुख्य आरोपी ज्याला म्हणतायत हे संपूर्ण गावकरी, तो म्हणजेच वाल्मिक कराड, याच्यावरती मकोका अंतर्गत कारवाई सुद्धा झालेली नाहीये. 302 त्याच्यावरती दाखल करण्यात यावा ही सुद्धा मागणी होती, ती सुद्धा झालेली नाहीये आणि त्यामुळे आज अखेर देशमुख कुटुंबीय आणि मस्साजोगचे सगळे ग्रामस्थ यांनी थेट आंदोलन देण्याचा इशारा दिलाय. इतकंच नाही तर आत्मदहन करण्याचा इशारा सुद्धा मस्साजोगच्या ग्रामस्थांनी दिलाय. खरं तर धनंजय देशमुख यांनी टॉवरवरती चढून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता, मात्र आता ते पाण्याच्या टाकीवरती चढल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्या ठिकाणाहून त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. आंदोलन होऊ नये, कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी मस्साजोग गावामध्ये पोलिसांचाही कडक बंदोबस्त आहे. सगळ्या घटनांवरती लक्ष ठेवलं जात आहे, परंतु तरी सुद्धा पोलिसांच्या विनंतीलाही न जुमानता आवाहन. मी यांचा जीणं मुश्किल करेल. तुमच्या कुटुंबाला काय झालं तुम्ही काळजी नका करू, माझा समाज लहान नाही, जीणं मुश्किल करेन राज्यात यांचं. खाली या, माझी विनंती. आत्महत्या नाही करायची. या खाली या, खाली या. मनोज जरांगे पाटलांनी आता फोनवरून धनंजय देशमुख यांच्याशी संवाद साधल्याचं आपण पाहिलं. त्यावरून ते वारंवार विनंती करतायत की तुम्ही खाली या, तुम्हाला काही झालं तर आम्ही कुणालाही माफ करणार नाही. शिवाय तुम्ही तुमचं
तुमचा जीव यासाठी देऊ नका, आपण सरकारला सोडणार नाही, त्यांचं जीणं मुश्किल करू, अशा शब्दांमध्ये जरांगे सध्या इशारा देताना पाहायला मिळत आहेत. खरं तर मनोज जरांगे पाटील हे आधीपासून या आंदोलनाशी जोडले गेले आहेत. मस्साजोग गावाला जाऊन त्यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यानंतर प्रत्येक आंदोलनामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. अगदी पुण्यात जो महाआक्रोश मोर्चा निघाला होता त्यात सुद्धा ते होते. धाराशिवमधील आक्रोश मोर्चामध्ये ते असल्याचं पाहायला मिळालं होतं. बीडमध्येही आक्रोश मोर्चा निघाला होता, परभणीत झालं होतं. या संपूर्ण ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे सातत्यानं उपस्थित होते आणि आजही आंदोलनाला सुरुवात होताच त्यांनी थेट मस्साजोग गाव गाठलेलं आहे आणि या ठिकाणावरती येऊन ते आता धनंजय देशमुख यांच्याशी बातचीत करतायत, फोनवरून संवाद साधतायत, त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तुम्ही आपला निर्णय मागे घ्यावा, पाण्याच्या टाकीवरून खाली यावं, आपण सरकारला सोडणार नाही असा इशाराच अशी विनंती ते सध्या करताना दिसत आहेत आणि सोबतच ते सरकारला इशारा सुद्धा देत आहेत की आता तरी यावरती कडक कारवाई केली जावी आणि वाल्मिक कराडवरती मकोका अंतर्गत कारवाई केली जावी. 302 अंतर्गत त्याच्यावरती गुन्हा दाखल व्हावा अशी सगळी ही मागणी केली जाते. खरं तर